ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या मातीमध्ये विश्व मौलिक ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, ज्या मातीमधून जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि ज्या मातीमध्ये आपल्या शंभू राजांचं बलिदान झालं, अशा मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. आणि अशा मातीमध्ये जन्माला येऊन वयाचे 70 आणि 80 वर्ष व्हावे आणि पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालावी, ही भावना जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नसेल ना दादा, तर जगाच्या आईच्या आणि बापाच्या कुशीमध्ये जन्माला येऊन आपण मात्र जगाची आई आणि बापा बसून पोरके राहिलो. लक्षात ठेवा, 1 गुंठा जमीन नाही माऊलींच्या नावावरती. आळंदीमध्ये उदरनिर्वाह करत असताना विश्व मौलिक ज्ञानोबराय भिक्षा मागतायत. 9000 ओव्या विश्व मौलिक ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये लिहित आहेत. एकाही ओवीतून ज्ञानोबराय कोणाचा अंतःकरण दुखवत नाही. अशा आईच्या कुशीमध्ये जन्माला येऊन आपण जर आयुष्यभर संसार करत असेल तर भाग्यवान या शब्दापर्यंत पोहोचणं अवघड आहे.